मी प्रदीप बजरंग माने, मुक्काम पोस्ट आंधळी. इथं आमच्या नाथदेवाची यात्रा आहे. काल पालखी झाली परवा. आता या ठिकाणी रिवर्स ट्रॅक्टर स्पर्धा याचं आयोजन चालू आहे. आता साधारणपणे 10-15 ट्रॅक्टर काहीतरी नोंद झालेत, अजून पण येतील. आपला उद्देश एवढाच आहे की ट्रॅक्टरचं ड्रायव्हरचं त्या ट्रॅक्टरवर किती नियंत्रण राहतं, कशाप्रकारे ड्रायव्हिंग करतो किंवा त्याला आत्मविश्वास वाढण्यासाठी आपण ही आपलातून एक नवीन स्पर्धा गेल्या वर्षापासून सुरू केलेली आहे. आमच्या सिद्धेश्वर यात्रा कमिटीचे अध्यक्ष बाबू काका यांच्या ह्या कल्पनेतून सुरुवात करून आजचं यंदाचं दुसरं वर्ष आहे. आणि आमची यात्रासुद्धा सिद्धेश्वर यात्रा कमिटी म्हणून गेल्या वर्षी आम्ही स्थापन केली आहे. पहिल्या यात्रा कमिटीचं आमचं काही गोष्टीसाठी खटकलं म्हणून आम्ही गेल्या वर्षापासून दुसरी यात्रा सेपरेट सुरू केलेली आहे. यंदा मोठे तमाशे म्हणजे रघुवीर खेडकरांचा तमाशा आहे, बैलगाडी शर्ती आहेत. आज संध्याकाळी मैदानी निकाली कुस्त्यांचं मैदान आहे आणि हिंदवी पाटलांचा लावण्यांचा भरदास्त कार्यक्रम आज रात्रीचा आहे. आणि या सर्व कार्यक्रमाला गावातील सर्व नागरिकांनी, ग्रामस्थांनी, भाविक भक्तांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. यंदाचे आमचे यात्रा कमिटीचे अध्यक्ष श्री परशुराम विठ्ठल जाधव ह्यांना नियोजित केलेलं आहे. आणि बक्षीस काय आणि कुठून ट्रॅक्टर आले होते? आता ट्रॅक्टर आंधळी, मोराळे, वाजर अशा पंचक्रोशीतून ट्रॅक्टर आलेले आहेत. काय बक्षीस आहे? बक्षीस 5,555, 3,333, 2,222 असे 3 प्रथम बक्षीस आहेत. आणि राहिलेलं पंचम चतुर्थ आपण देणार आहोत. म्हणजे कुणाला येईल त्याला नाराज करून घालवणार नाही. आणि पुढच्या वर्षी यापेक्षा जास्त ट्रॅक्टर येतील असं आम्ही प्रत्येकांना वागणूक किंवा मार्गदर्शन देत आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.